वाठारा स्टेशन जिल्हा परिषद गटात ओबीसी उमेदवाराला सहकार्य राहुल कदम. धनदांडग्या उपऱ्या उमेदवाराला जशास तसे उत्तर देणार. शिवसेना शिंदे गट जनसंपर्क कार्यालयाचे आंबवडे येथे उद्घाटन. वाठारा स्टेशन जिल्हा परिषद गटात ओबीसी आरक्षण असताना या ठिकाणी कुणबी दाखल्यांच्या आधारावर राजकीय अतिक्रमण करून स्वार्थ साधत असेल आणि या समाजावर कोणी अन्याय करणार असेल तर अशा धनदांडग्या आणि उपऱ्या उमेदवाराला जशास तसे उत्तर देऊन माघारी पाठवण्यासाठी लढणार. व्यवस्था देण्याची वेळ येऊ देऊ नका असा संतप्त सवाल व्यक्त करत या गटात ओबीसी उमेदवार असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा समाज ठाम राहील असं मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बापू कदम यांनी व्यक्त केले. आंबवडे सम्मत वाघोली येथे शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय काटकर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अभय तावरे, बिचुखले गावचे सरपंच प्रशांत पवार, ज्येष्ठ नेते बबनराव भिलारे, तानाजी गोळे, मनोज गाढवे, विलास पवार, तानाजी जाधव, डॉक्टर शिवाजी माने यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी इच्छुक उमेदवारांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे जो उमेदवार देतील त्या सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त करीत उमेदवार हा ओबीसी असावा असा हट्ट धरलाय. सर्व प्रमुखांचं मी इथं हार्दिक असं स्वागत करतो. सर्व प्रमुख कार्यकर्ते त्याचबरोबर इच्छुक सर्व उमेदवार आणि सगळ्या महिला भगिनी आणि खऱ्या अर्थानं या पंचायत समिती गणाची ही सदरची मीटिंग आहे आणि या मीटिंग घेत असताना आपण ह्या गणाचं पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन आज आपण ज्येष्ठ लोकांच्या हस्ते केलेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी आपल्या कोरेगाव तालुका प्रमुख संजयजी काटकर साहेब इथे उपस्थित राहिले. त्याचबरोबर आमचे उपतालुका प्रमुख चंदू काका आणि खऱ्या अर्थाने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बबन दादा इथे उपस्थित आहेत. तसं बघायला गेलं तर तुम्ही सगळेजणच अतिशय ताकदीचे प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते आपण इथे उपस्थित राहिलेत. प्रत्येक उमेदवारांनी आता आपली ओळख करून दिलेली आहे. मला एकच गोष्ट सांगायची, प्रत्येक गावामध्ये करोडोंची विकास कामं आमदार महेश दादांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये 60-70% पेक्षा जास्तचे मतदान आमदार महेशदादांच्या बरोबर आहे. कारण प्रत्येक गावामध्ये ताकदीनं विकास कामं चाललेत. राजकारण करायचंय कोणाचे पाय वाढायसाठी नाही तर विकासासाठी आपल्याला पुढे जायचंय. हा कोरेगाव तालुक्यानं पूर्ण महाराष्ट्राला दिलेला संदेश आहे. प्रत्येक गावामध्ये गेला तर करोडोंची कामं झालेली आहेत. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक गावातील लोकांना वाटतं की आम्हाला उमेदवारी मिळावी. आपल्याला उमेदवारी वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समिती गणासाठी एकच उमेदवार आपल्याला द्यायचा आहे. आपण इतके जण इच्छुक आहात. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की निश्चितपणे आपल्या पक्षाकडे एवढे उमेदवार आहेत. परंतु आज आपण खऱ्या अर्थानं आज काही निर्णायक भूमिका घेण्यासाठी आपण सगळे इथं आलेलो आहे. त्यामुळं एकच आपण पंचायत समितीचा उमेदवार आपल्याला द्यायचा आहे. आता मी किरण सकून यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सांगितलं गावात उमेदवारी दिली तरी आम्ही 70% चालू, नाही दिली तरी आम्ही 70% चालू. ही भूमिका प्रत्येक गावातल्या लोकांनी घ्यायची आहे. आज आपण पुढचा उमेदवार म्हणतो मी 7 कोटी खर्च करतो, मी 5 कोटी खर्च करतो. अरे तुझे 5 कोटी मागच्या वेळेस पण तुम्ही उभे राहिले आणि खर्च केले. साताराच्या लोकांनी तुम्हाला उघडं करून माघारी पाठवलं. कारण मागच्या 5 वर्षात तुम्ही काय काम केलं ते सातारा जिल्हा परिषद गटातल्या लोकांना माहिती आहे. आज खऱ्या अर्थानं तुम्ही तिथं सुद्धा ओपनची महिलेचा उमेदवारी अर्ज भरू शकत होता. परंतु लोकशक्ती पुढे जनशक्ती टिकत नाही हे तुम्हाला मागच्या वेळेस तिथल्या लोकांनी दाखवून दिलं. त्यामुळे तुमचा समज झालाय की ह्या जिल्हा परिषद गटामध्ये इथली लोक सर्वसामान्य आहेत आणि ह्यांच्यात धमक नाही की इथं नेतृत्व करण्याची. तर त्यांना सुद्धा इथल्या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक माणूस किती ताकदीचा आणि किती स्वाभिमानी हे दाखवायची निश्चितपणे वेळ आली आणि हे आपण निश्चितपणे दाखवू. खऱ्या अर्थानं वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील 6 गावं सोडली तर राहिलेल्या गावांचा शेतीचा कायमचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कमीत कमी 500 ते 1000 कोटींचा निधीच्या बाबतीतली तरतूद आपल्याकडे होती आणि आपली ही गावं सगळी पाण्याखाली येत आहेत. जर ही सगळी गावं पाण्याखाली आपली आली, राहिलेली सुद्धा 5 गावांच्यासाठी 6 गावांच्यासाठी आम्ही प्रयत्न चालवलेले आहेत. ही सुद्धा 6 गावं जर पाण्याखाली आली तर निश्चितपणे आंबोडेची बाजारपेठ आणि वाठार स्टेशनची बाजारपेठ मोठी होणार आहे. इथलं रोजगार निर्मिती
समितीचे प्रश्न आमदार महेशदादांच्या माध्यमातून आपण मार्गी लावणार आहे. आपलं उज्ज्वल भविष्य आमदार महेश शिंदेच्या पाठीशी आहे. निश्चितपणे दादा तुमच्यासारखी लोक, स्वाभिमानी लोक ह्या तालुक्यात आहे, म्हणून ह्या कोरेगाव तालुक्यामध्ये बदल घडला आणि ह्या बदल घडण्यामुळेच कोरेगाव तालुका आज विकासाच्या दिशेने घोडदौड करतोय. मला एकच गोष्ट सांगायची की मी पण राष्ट्रवादीचं दादा काम केलं. इथं कमीत कमी 12-13 लाखाचा खर्च करून आपण आरबोळी धरणामध्ये पाणी सोडायच्या बाबतीतला नारळ पवार साहेबांच्या हस्ते फोडला, वसना वांगण्याचं पूजन केलं. परंतु आम्ही दुर्दैव आमचं की आज वसना वांगणा गेल्या वर्षी दुष्काळ सुद्धा आमच्या उत्तर कोरेगावला टँकरनी पाणी द्यावं लागलं, पण 0.4% सुद्धा आम्ही त्या योजनेला पाणी देऊ शकलो नाही. कारण 6 इंची पाईपलाईन मध्ये नांदवळचं धरण भरायला आम्हाला 6 महिन्यांनी सुद्धा 1 वर्षाने सुद्धा भरणार नाही. आणि अशी नांदवळची धरणं 6 भरतील एवढं आमचं पाणी मंजूर असताना सुद्धा योजना फसव्या करायच्या. आणि इथं नेतृत्व करणारे आमचे जलसंपदा मंत्री यांनी फक्त आमच्या भागाची फसवणूक केली. दुधनवाडीपर्यंत फक्त फेऱ्या मारायला लावल्या, परंतु 1 थेंब पाणी ते देऊ शकले नाही. परंतु महेशदादांच्या माध्यमातून आमच्या भागासाठी पाणी मंजूर केलं, आमच्या भागासाठी योजना मंजूर केल्या. त्यामुळे आपल्या पुढच्या भवितव्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमदार महेशदादांच्या मागे उभं राहायचं आणि त्यांनी जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचंय. मी राष्ट्रवादी सोडण्याचं एक प्रमुख कारण आम्ही बघितलं, राष्ट्रवादीमध्ये फक्त तुम्ही दंगलशाही, मनगटशाही आणि आर्थिक बाजूने 99 पासून 2 मिनिटं थांबा जरा, 99 पासून आम्ही बघितलं की तुम्ही फक्त त्या गोष्टी केल्या. आज पुण्याचा निकाल घेतला तर तुम्ही फक्त गुंडगिरी प्रवृत्तींना प्रोत्साहन दिलं. अख्ख्या पुणेकरांनी तुम्हाला बाजूला ठेवायचं काम केलं, पिंपरी चिंचवड मधनं तुम्हाला बाजूला ठेवायचं काम केलं. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना सहकार कारखाने, त्याचबरोबर दूध संस्था, दूध संघ, सहकार सुतगिरण्या, सहकाराच्या माध्यमातून जे जाळं होतं त्या जाळ्याच्या माध्यमातून त्यांनी सत्ता भोगल्या. परंतु ते सहकार ह्यांनी मोडीत काढल्यामुळं आज ते सत्तेपासून दूर आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना लांब ठेवायचं काम केलं. परंतु त्यातून पण काय राष्ट्रवादीचे विचारांनी काही लोक त्यांच्या बरोबर थांबली की काय आमचा विकास होईल म्हणून, काय पश्चिम महाराष्ट्रातली. पण खऱ्या अर्थानं आज सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराला आणि खरी काँग्रेस जी उभी राहिली ती BC, OBC आणि अल्पसंख्याकांच्या जीवावर, त्या अल्पसंख्याकांना संपवायचं काम, त्या OBCना संपवायचं काम. आज सातारा जिल्ह्याचं अध्यक्षपद OBC समाजाकडे असताना सुद्धा तिथं कुंडीतून तुम्ही हक्क सांगायसाठी वाटाडेशन जिल्हा परिषद गटातून तुम्ही उभं राहता. हे खऱ्या अर्थानं तुम्ही सातारा जिल्ह्यातील OBCंच्यावर, अल्पसंख्याकांच्यावर आणि BC समाजावर अन्याय करताय. आणि ही जर अशाच पद्धतीची दंडीशाही चालू ठेवली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा महाराष्ट्रात संपला तसा सातारा जिल्ह्यातनं संपवायला तेच आणि त्यांचे कार्यकर्ते कारणीभूत ठरतील हा मी विश्वास देतो. पुढच्या 10 वर्षांमध्ये राष्ट्रवादीने जर असा प्रकारचा OBC BCंच्यावर अन्याय केला तर राष्ट्रवादी तळासकट संपून जाईल. कारण ज्या फांदीवर बसले, ज्या OBC BCच्या जेव्हा संघटना त्यांनी उभी केली ते संघटना संपवायचे चाललेत, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. परंतु आज जागृतपणे आपल्याला काम करायचंय. पुढचा उमेदवार मी आज काही गोष्टी परखडपणे तुम्ही सगळे आपले जवळचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करणारे, ह्या भागाचं भवितव्य उज्ज्वल करणारे आपण सगळे कार्यकर्ते. आम्ही एकच गोष्ट सांगतो, आमदार महेशदादा शिंदे साहेब, आपण सगळेजण कार्यकर्ते जे काही निर्णय घेऊ त्या साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचंय. जरी वेळ झाला तरी प्रत्येक गावामध्ये 70% संघटना आपली आहे, त्या संघटनेने ताकदीनं प्रत्येकाने काम करायचंय. पुढचे 15 दिवस अतिशय ताकदीनं जर गावोगावचं काम झालं तर आपला विजय निश्चित आहे. परंतु ह्यामध्ये कुठेही ढिळापणा ठेवू नका. पुढचा उमेदवार पैसेवाला आहे आणि पैशाची मस्ती दाखवायसाठी इथं आलाय. उद्याचा इथल्या पंचायत समितीला सुद्धा कुणबीचा उमेदवार इथं उभा राहतोय, परंतु इथला उमेदवार OBCचा असेल आणि दोन्ही गणातले उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी उद्याच्याला ताकदीनं, पैशाच्या ताकदीचा जर उमेदवार उभा करायचा जर झालाच तर मी आज दुपारनंतर OBCचे ह्या गटातले काय प्रमुख कार्यकर्ते, तालुक्यातले काय कार्यकर्ते त्यांची सुद्धा बैठक घेणार आहे आणि निश्चितपणे पुढच्या लोकांच्या ताकदीला ताकद देऊन पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या ह्या 3 सीटा निवडून आणायच्या बाबतीत निर्णय घेणार आहे. परंतु पुढच्या भविष्याच्या राजकारणात आम्ही असू नसू, परंतु OBCचे जो अन्याय चालू झालेला आहे कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून समाजाची जी घडी विस्कटायचा जो प्रयत्न चाललाय ती लढाई मात्र आम्ही कायम चालू ठेवणार आहे. एवढं मी समाज टिकवायचा म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून मी शब्द देतो.
भविष्यामध्ये आम्हाला पुढचे 3च दिवस उमेदवारी अर्ज भरायचे राहिलेत. त्याच ताकदीचा आर्थिकचा जर माणसाची जर गरज पडली तर त्या सुद्धा विषय आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगतो की ते आणून पुढच्याला माघारी पाठवायच्या बाबतीतली भूमिका घ्यायला लागली तरी आम्ही घ्यायच्या भूमिकेत आहे हे तुम्हाला सगळ्यांना आम्ही ठामपणे सांगतोय. फक्त जे करायचंय ते तुम्हाला विचारून करू, परंतु आपल्याला ज्या काय चुकीच्या गोष्टी चालल्या त्याला तर निश्चितपणे विरोध आहे. सगळ्या गोष्टीचा ओबीसीचं मतदान, ओपनचं मतदान आणि लोकांच्या भावना विचारात घेऊन इथले 3 उमेदवार उभे राहतील. प्रत्येक मतदारांनी आज आपण प्रमुखांनी फळे घालून इथं आपण उपस्थित राहिले. प्रत्येक गावामध्ये जायचंय, आपला शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार आहे ही भूमिका मांडायची, आपण केलेली कामं घर टू घर जाऊन सांगायचंय आणि आपल्याच उमेदवाराला निवडून द्यायचं ही भूमिका प्रत्येक गावातल्या माणसांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत आजपर्यंत पोहोचवायचं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार आपणच आहे ही भूमिका आपल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी घ्या आणि प्रत्येक घर टू घर पिंजून काढा आणि ताकदीनं आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपण जर आता चुकलो तर निश्चितपणे ह्या पाणी योजनेला आणि बाकीच्या गोष्टींना ब्रेक लागू नये आणि आपलं भवितव्य पुढच्या पिढीचं भवितव्य अंधारात जाऊ नये अशा पद्धतीनं आपल्याला ताकदीनं काम करायचंय. 60 वर्ष तिकडे गेले, 61 वेळेला इकडे आले, परंतु परत ते इकडे येतील ह्याची कधी खात्री नाही. परंतु काही लोकांनी बाहेरचा जर आपल्या घरात घुसत असेल तर आपण त्याला तीव्र प्रतिकार करणं गरजेचं आहे. त्यांना आपल्यात जर धमक नसेल तरच बाहेरचा आपल्यात येऊ शकतो, ध्यानात घ्या. आणि आपल्यातली जी त्यांना घरं दाखवणारे त्यांनी सुद्धा जर स्वाभिमान बाजूला ठेवला असेल त्यांना सुद्धा जागा दाखवायची आज वेळ आलेली आहे. विरोधातला उमेदवार आपल्या गटात असला तरी हरकत नाही, जे काय होईल ते आपल्यात होईल, परंतु बाहेरनं उपरे उमेदवाराच्या बाबतीतली भूमिका आपण पैशाच्या जीवावर मस्ती करणाऱ्यांची भूमिका चालणार नाही. तर त्यांची मस्ती जिरवायला सुद्धा त्याच पद्धतीचं जर अवलंब करायला लागला तर आपण सगळ्यांनी पाठीशी राहू एवढे सगळ्यांना मी विनंती करतो. आपण सगळेजण इथे उपस्थित राहिला. आमचे पत्रकार बंधूंना सुद्धा एका फोनवर इथं ते मंडळी आलेत. भागाच्या विकासाच्या मागे उभी राहायची त्यांची सुद्धा भूमिका आहे, त्यांची सुद्धा आपल्याला नेहमी साथ लागते. तिन्ही पत्रकार बंधू आमचे संजय कदम आहेत, त्याचबरोबर आमचे प्रकाशजी कुंभार आहेत आणि त्याचबरोबर आमचे पैशीचे पत्रकार बंधू संदीप पवार हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या भागाचे भूमिपुत्र आहे. ह्या भागाचा विकास आणि ह्या भागाची प्रगती ज्या आमदार महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाललोय त्या प्रगतीला कुठंतरी खोडा बसू नये, कुठंतरी ह्या गोष्टी थांबवू नयेत यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा प्रयत्न करावा असे मी मीडियावाल्यांना विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं हा वाटर स्टेशन जिल्हा परिषद गट कोरेगाव तालुक्यातील सक्षम जिल्हा परिषद गट असेल. पुढच्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती लागेल त्यावेळेस आपल्या गटामध्ये निव्वळ आर्थिक सक्षम उमेदवार नाही म्हणून बाहेरचा उमेदवार येणार नाही अशी भूमिका झाली नाही पाहिजे. आपण एवढे सक्षम आपली गावं आपली माणसं झाली पाहिजेत ह्यासाठी पुढचे 5 वर्ष आपल्याला ताकदीनं काम करायचंय आणि आपल्याला स्वाभिमानीपणे हा जिल्हा परिषद गट उभा करायचा आहे. ह्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करताना खऱ्या अर्थानं इथल्या गटातली लोक स्वाभिमानी आहेत. गट जरी सर्वसामान्य लोकांचा असला तरी इथल्या लोकांचा स्वाभिमान ठासून भरलेला आहे. पहिल्या सुद्धा आमच्या मागच्या लढतीमध्ये ह्या जिल्हा परिषद गटातील राहुल कदम एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती निवडून देत असताना धनशाहीचा प्रचंड मोठा वापर झाला, परंतु सर्वसामान्य जनता ही सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे हे तुम्ही पाठीमागे दाखवून दिलं, डॉक्टर साहेबांच्या वेळेस दाखवून दिलं आणि आता खऱ्या अर्थानं आपण ही दाखवून द्यायची वेळ आली की आम्ही स्वाभिमानी सर्वसामान्य असलो तर आम्ही लाचार नाही, आम्ही पैशाला बळी पडणार नाही आणि आमदार महेशदादा शिंदे साहेब देतील ते उमेदवार आपण निवडून आणण्याचे प्रयत्न करू. मला आपण सगळ्यांनी खरं तर मी 2-3 मिटिंगा घेतल्या, पक्षाचे आदेश नसताना घेतल्या. मी त्यांचे खरं तर मी वरच्यांची माफी मागतो, परंतु आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला तर खऱ्या अर्थानं आपल्याच हातात आपल्या जिल्हा परिषद गटाचं तालुक्याचं भवितव्य आहे. त्यामुळे मी निश्चित आहे की एका हाकेवर आपण 100, 200, 500 लोक जमा होता ही निश्चितपणे आपली जमेची बाजूने आज एवढेच जण आपण जमा झालो तर हा जिल्हा परिषद गट आपण 2000च्या पुढच्या मताधिक्याने निवडून आणू शकतो हा विश्वास व्यक्त करतो आणि मी थांबतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.